काय ग शाईला, सगळी तयारी झाली आहे ना? हो, बऱ्यापैकी झाली. बऱ्यापैकी म्हणजे काय, आता काय राहिलंय आणखी? नैवेद्य तयार आहे ना? हो, तयार आहे ना. नैवेद्य तयार आहे, सवाष्णींचं वाण, त्यांचा नाश्ता सगळं तयार आहे. खरंच किती प्रेमानं करतेस ग सगळं घरातल्यांसाठी. अगं तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ना, ते तू आता करून दाखवतेस. आता जरा जास्तच कौतुक करतायत मी माझं. का नाही करणार? आता बायका स्वतःहून तयार झाल्यात म्हटल्यावर चमत्कार केल्यासारखंच नाही का? हे आले की आपण पूजा सुरू करू. आत्या, थँक्यू सो मच. तूच सगळ्यांना सगळं काही सांगितलंस. बघ, आता तो दिवस दूर नाही जेव्हा नटलेल्या सजलेल्या सगळ्या बायका घरात येतील. घर कसं फुलून जाईल नाही? पण खूप बायका असतील तर अंगणातच थांब ह. नाही म्हणजे आपल्या घराचा काही भरोसा नाहीये ना. आजी तू पण ना. अगं एवढ्या सगळ्या बायका आल्यानंतर घर कसं गजबजून जाईल असं म्हणायचं होतं मला. अगं म्हणूनच नको म्हंटल. उगाच कशाला धोका पत्करायचा. बाळा, तू कशाला काळजी करतेस? आज बघ बरं कसं छान सगळं जुळून आलं. तर तुझ्यासाठी एक जण स्थळ पण घेऊन आल्यात. 4 सवाष्णींबरोबर एक स्थळ पण आलं. मग कसा आहे व्रताचा महिमा? अय्या, चल मी पटकन आवरून येते. हो, जा लवकर तयार हो. मी ह्यांना पण बघते. जा 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 तुझा. काय जावई बापू कुठे गेलेत? घरातच असतील. आहेत, मी बघते त्यांना. मी आले. हॅलो, कोणी आहे का? आय नीड युअर हेल्प. कोणी आहे का घरात? चार्जर हवा होता मला. हॅलो, कोणी दिसत कसं नाहीये घरात? हॅलो, कोणी आहे का? 15 मिनिटाचंच काम आहे माझं. हॅलो. Yes, how can I help you? शेंगदाणे खाणार? ढकल ढकल. आई ग, अरे बापरे, वाचवा वाचवा. काय झालं? काय झालं का? का किंचाळत आहे का? हा, काय झालं? काय झालं? कळत नाही. खूप किंचाळत आहे का? काय झालं? काय झालं का? अहो त्या तिथे तिकडे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके, गायिका मालती पांडे आणि चित्रपट लाखाची गोष्ट. नाही साधी माणसं नाही हो, दारुडा माणूस. असा कुठलाच पिक्चर नाही या. काही काय? अगं ती दामदास बद्दल बोलत असेल. दामदास नाही ग, देवदास. हो, कुठला? नवीन की जुना? नाही नाही, पण ती हिंदी चित्रपटाबद्दल बोलतच नाही ना, मराठी चित्रपटाबद्दल बोलतेय. नाही हो, मी पिक्चर बद्दल बोलत नाहीये. तिकडे एक दारुडा होता आणि त्याने मला काय 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 त्याने काय तुम्हाला काय केलं? नाही, घाबरवलं. एवढंच ना? मी घाबरले आणि दिला धक्का त्याला. या घरात पुरुष नाहीच आहे. अहो आहे तो, मी सांगतेय ना. या ना त्या चंद्रकांत रावांना बाहेर येऊच देत नाहीयेत. पण या घरात एक दारुडा माणूस आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.